चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. यूट्यूब रील्स बघीन गेम्स खेळ पण वायफाय नाही घरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. होमवर्क लय भारी ट्युशनची वरी बाईक बरट्टे मारी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. मुलांना कसं वाटलं माझा अभंग? तुमच्या आयुष्याशी रिलेटेड आहे ना? मग आली की नाही मज्जा? मग माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बरं, तुम्हाला प्रश्न पडला असेल मी इथे का आलोय, तर मग ऐका. तुकोबा म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. इथे रंजले गांजले या शब्दाचा अर्थ गरीब, भुकेले, वंशी आणि अनाथ इतकाच नसून आजकाल त्यांचा वायफाय बंद पडलाय, मोबाईलची बॅटरी 2% आली आणि वर्ल्ड कप सुरू असताना परीक्षा तोंडावर आली, त्या सुद्धा रंजले गांजले झाले आहे. हो की नाही? नो 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 नो. अहो, जो मनुष्य त्रासलेला आहे, चिंतांनी ग्रासलेला आहे, कुठल्या ना कुठल्या विकाराने व आजाराने व्यापलेला आहे, त्या सर्वांना तुकोबांनी रंजले गांजले म्हटले. मग तो कोणीही असो, स्वकीय असो किंवा परकीय, जो दुसऱ्याचे दुःख समजून घेतो तो साधू आणि तेथेच देवाचा वास असतो. आणि जो दुसऱ्याचे दुःख समजून घेत नाही तो राहुल. कोण राहुल ते तुम्हीच बघा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता स्ट्राईकवर आले राहुल तर रॉकी जोशी. या मॅचच्या शेवटच्या बॉलने जिंकायला हवे 6 रन, 1 बॉल 6 रन. अंडर 19 T20 चॅम्पियनशिप सर्वात रोमांचक सर सारा जगाच्या लक्षात लावून करायला लागले आणि पाहायचे की राहुल तर रॉकी जोशी एका बॉलरने 6 रन मारू शकेल काय. बॉलरने धावायला सुरुवात केली, बॉलरने बॉल टाकले, राहुल सज्ज झाले. राहुलने बॅट फिरवली, बाउंड्री लाईनवर फिल्डर सज्ज. ओ नो, हाय सिक्सर, परफेक्ट रॉकी शॉट. त्याने करून दाखवलं आणि भारताने मॅच सोबत मालिका जिंकली. जबरदस्त, अनगिलीनीय, व्हॉट अ हिरो. यस यस यस. राहुल, अरे राहुल, काय झालं पुन्हा? माझ्या हाड तर मोडलीच आहेत रे, पण तू घरातलं सगळं सामान फोडणार आहेस वाटतं. सावकाश, किती ओरडतोस? कान फाटले माझे. याची माझ्या सिक्स बघितलंस का? मी अजून प्रॅक्टिस केलं ना, खरोखर नॅशनल टीममध्ये खेळीन. बोलाचं भात आणि बोलाची कढी म्हणजे बोलाचं भात आणि बोलाची कढी. जसं बोलतो तसंच होतो. जाऊ दे. अरे तू मत कधीतरी माझी बॅटिंग बघायला ग्राउंडवर, मग तुला कळेल. सध्या मला राहुल जोशी बोलतात. राहुल जोशी तू माझी असं रॉकेट सारखा जातो. झू ग्राउंडवरच खेळ, इथं नको खेळूस. मला सगळ्या सामानाची वाट लावतोस तू. त्या दिवशी कप फोडला, असे कितीतरी कप जिंकून दिले ना शाळेच्या टीमला. चहा पिता येते का ते यार? आजी, कप म्हणजे ट्रॉफी. जाऊ दे, तुला नाही करणार. तू नाही का ओल्ड फॅशन आहे. तुला माहिती आहे मला घरी प्लास्टिकच्या बॅटने प्रॅक्टिस करावी लागते. शी, मी काय लहान आहे? माझ्या सगळ्या मित्रांकडे बॅट आहे, फक्त माझ्याकडेच नाही. किती दिवसांपासून सांगते मी तुला, मला ड्रीम आहे क्रिकेट खेळायचा. अरे मी पण सांगते ना, दिवाळीत घेऊन देईन बॅट. दिवाळी म्हणजे अजून 2-3 महिने पर्यंत काय करू? या प्लास्टिकची बॅटने खेळू की मित्राची बॅट वापरू? मला इतकं ऑकवर्ड वाटतं ना. ऐक, हे बघ, माझ्याने जेवढं होतं तेवढं करते. तर वय झालं रे माझं आता. तुझ्या आई बाबा सगळे लाड पुरवायचे. 3 वर्ष झाली त्यांना जाऊन. त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि ते कोसळून गेले रे. एकुलता एक मुलगा होता माझा, पण तो सुद्धा गेला. आता तू आहेस माझ्यासोबत. मी तुला प्रयत्न करते सुखी ठेवण्याचा, पण आय हेट यू. माझ्या आई बाबा असते तर आज माझे असे हाल नसले झाले. कंटाळा आला तर मला तुझा. आपल्याकडे आठवड्याचे 4 दिवस पिटलं नसतं. माझे मित्र छानच्या डब्यात खाऊ आणतात, पण मी काय देतो? पिठला आणि भाकरी. माझे मित्र पण मला पिठला म्हणून चिडवतात. माझी बॅट, मी म्हटलं होतं मला बॅट हवी, तू दिवाळीत घेऊन दे म्हणते. अरे 1000 दिला तरी पण येते ना बॅट. माझ्या स्कूल युनिफॉर्म पण मागच्या वर्षीच आहे. एवढे पण पैसे नाहीत. मामा म्हणाला होता ना की घेऊन जाईल मला त्याच्यासोबत, मग का नाही जाऊ दिलं?
आई बाबा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मित्रांनो, राहुल तसा मनाने वाईट नाही, पण राहुलचे लहानपणीच आई वडिलांचं सत्र हरपलं. आई बाबाचे वेड्या कुकरू आता आजीसोबत राहते. आजी पण बिचारी काय करणार. आजीला ऑस्टिओपोरोसिस आहे. ती स्वतःवर उपचार न घेता राहुलला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करते, पण राहुलला याची जाणीव होईल का. शिट यार, लास्ट आलो मी. अब्दुल काय आणलंस डब्यात. थांब उघडून बघतो. कारल्याची भाजी. अरे फालतू की रे. तुझी मम्मी आणि माझी मम्मी कुमके मेले में बिछोडे भाणे आहेत काय. अरे माझ्या डब्यात पण कारल्याची भाजी. रोज माझ्या डब्यात जे असतं ते तुझ्या डब्यात काय असतं मला नाही माहित, पण हे कोइन्सिडेंस असू शकत नाही. दोघांच्या मम्मीचा काय प्लॅन तर नसेल ना. हा रे, असू शकतो. पण कुमका मेला म्हणजे काय रे. अगं मागच्या वर्षी नाही झालं कुमका मेला, मग त्यात का सगळेच विचारतात. अगं स्टुपिड, माझे आजोबा जुनी पिक्चर बघत असतात. त्यात प्रत्येक स्टोरीमध्ये हिरो किंवा हिरोईन कुंभच्या मेळ्यात हरवतात आणि पिक्चरच्या शेवटी भैया तू मेरी भाई हो, ये मेरी माँ है. और ठाकुर बल्लभ सिंह ने हमारे बाबा को मारा था. मैं तेरा खून भी जाऊंगा. सगळ्या स्टोरी सेम पका. अच्छा, आय गॉट इट. म्हणजे जर तू पकवायला लागलास तर तुलाही आम्ही कुंभच्या मेळ्यात सोडून येऊ. म्हणजे आम्ही सुटलो काय तू. म्हणजे मी पकावे असं म्हणायचे का तुला. यम्मी पागल दुखते ना. पागल तेरा पुढे बोलस देणे कपूस दे दे दे. अरे गप्पा बस यार, तुझं काय प्रॉब्लेम आहे. आधीच कारल्याची भाजी डोकं खराब केले. तू काय मटन बिर्याणी. पागल नाव विसरते म्हणून काय बोलतो. मटन बिर्याणी नाही खात, कोबीची भाजी आहे. या त्यापेक्षा कारला मला तर आवडते कोबीची भाजी. ते बघा राहुल, चला बघू त्याने काय आणलं डब्यात. तो काय आणणार. पिठला आणि बकरी. पिठला. खूप झाला तुमचं. पिठला. सॉरी राहुल इथे का लांब बसलाय. सॉरी यार, पुणे चिडवणार. हा राहुल आमच्यासोबत बस ना. अरे हा राहुल, वी आर फ्रेंड्स यार, गंमत केली बस. हो या ना, बस ना, हो चल ना. तुमच्यावर ना रागवले, मग स्वतःवर का. तुम्ही खूप लकी आहात. तुमचे आई बाबा तुमच्यासोबत आहेत. माझे आई बाबा मेले. मेले म्हणायचं, देवाघरी गेले म्हणायचं. मी नाही म्हणत देवाला. लहान मुलाला टाकून आई बाबाला मारतो तर देव कसला. अरे पण खुदा का दोष देतोय. आणि दादी आहे ना तुझी. आजीला माझी काळजी नाही, ती फक्त स्वतःचा विचार करते. तुम्ही मला पिठलं चिडवता ना, कारण आजी रोज पिठलं देते. सर काय बनतच ना आमच्याकडे. एक सारी 10 रुपये चॉकलेट घ्यायची म्हटलं तर 10 वेळेस विचार करते. खरंच तुम्ही मी एकटा आहे. अरे आम्ही पण आहोत ना तुझ्यासोबत. धडकन ये कहती है ये तेरे बिन धड़के ना, एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से. मॅडम आल्या. राहुल जोशी, अतुल पाटील, विनय कदम आणि इशरत खान. काय झालं मॅम. यावेळी आपण मुळशी प्रेमचंद यांच्या ईदगाह या कथेवर नाटक करतोय. तर उद्यापासून तुम्हाला क्लासमध्ये बसायची गरज नाही. 15 दिवस फक्त रिहर्सल. ओके. कट आउट. नंतर मी हमी. माझे आबा पैसे कमवायला खूप लांब गेलेत आणि आम्ही अल्लाकडून मिठाई आणायला गेली अशी माझी दादी सांगते. माझी दादी त्याच्या पुढे काय. माझी दादी माझी जान. हां, माझी दादी माझी जान. माझ्या दादीच्या माझ्यात खूप प्रेम आहे. ती पिठल्या भाकर मस्त बनवते. पण या काय पुढे. पण या ईदला दादी माझ्यासाठी पण या ईदला दादी माझ्यासाठी शिरखुर्मा करणार आहे. मला आवडतो का शिरखुर्मा. खूपच मस्त असतो. आणि मामू जान माझ्यासाठी मटन बिर्याणी आणणार आहे. कारण मी सयाना बच्चा आहे असं माझ्याला सांगते. ती बघा दादी माझी दादी. या अल्लाह क्या हुआ दादी. काय झालं. कुछ नाही बेटा. कुछ तो है दादी. लपवते माझ्यापासून. दाखव तुझ्या हात. या अल्लाह तुझी भोजली आहे. तुला दुखत नाही का. नाही दुखत. माझं सारं दुखणं तुला पाहिलं की पडून जातं. मेरा सयाना बच्चा. नाही दुखत बाळा. तुला पाहिलं
पाहिलं की माझं दुखणं भुरकन उडून जातं. माझं गोरूला बाळ. आजी क्या हुआ अमित, कोणाशी बोलतोयस? काय नाही दादी. रोटी भरव तुला. नको दादी, आता जर रोटी खाल्ली तर युगामध्ये खायला पुढे जागच उरणार नाही. असं थोडीच असतं. हे घे 5 पैसा, तुला हवा तर खाऊ का? 5 पैसा, वाह शुक्रिया दादी, मेरा सयाना बच्चा. अस्सलाम वालेकुम दादी. हाँ वालेकुम अस्सलाम. कौन? दादी ये महमूद, ये मोहसिन और ये नूर. तुम सब एकत्र जाने वाले हो? हाँ, तो मेरे हमीद का ख्याल ठेवा. हाँ हो दादी, आम्ही हमीदला खिशातून घेऊन जातो आणि खिशातून आणतो. मजाक करू नका, नाहीतर मी हमीदला पाठवणारच नाही. नाही दादी, आम्ही त्याचा ख्याल ठेवू. हा आमचे खास मित्र आहे. चल मी जाऊ. चल. बघा रे बघा, जोगरचा खेळ बघा. चिंता सारी विसरून मस्तीचा मेळ बघा. पुढं मारतो रिंगणातून, मुलं पाहतात चमकून. कधी बनतो राजा, कधी भिकारी, कधी शिक्षक, तर कधी व्यापारी. तुम्ही सुद्धा जोकर जगून बघा. बघा रे बघा, जोकरचा खेळ बघा. चिंता सारी विसरून मस्तीचा मेळ बघा. वा वा वा, लहान मुलं जमली आहेत. त्यांचे मनोरंजन करू. नाचू नागो, डिंक चिका डिंक चिका. अरे जोकर, असं काय करतोय? सर्वांना सलाम तरी कर. एक सलाम करे की सलाम कर. हा जोकर किती मजाकी आहे ना. हा, पण तो तुझ्यासारखा का दिसतोय का? अरे नीट बघ, तुझ्यासारखा वागतोय. दाखव जोकर कसा करतो. डिंक चिका डिंक. बाळा तिकडे जा. अरे जोकर, असं काय करतो? सर्वांचे हात तरी मिळव. तू आहे ना हमीद, दादी का सयाना बच्चा का आजीचा वेडा कोकरू. मग ईदगामध्ये काय करणार? दादीसाठी चिमटा, स्वतःसाठी खेळणं. तुला सगळं काय माहिती? तुला माझं नाव कसं माहिती? मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. बोल. हमीद की राहुल. हमीद की राहुल. झुक 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 झुक. चला गट बसूया. झुक 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 झुक. हमीद की राहुल, राहुल की हमीद, हमीद की राहुल, राहुल की हमीद. त्याच्या डोक्यात विचार हजार. झुक 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 झुक. त्यासाठी घेऊ की चिमटा आणि स्वतःला इच्छेला काढू चिमटा. डोक्यात त्याच्या विचाराच्या उडाला बार. झुक 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 झुक. रिटर्न माझ्या गाणं काय होते? खूप भयंकर आहे. मी खिलोने घ्यायला शकलो. अरे हवे थांब. खिलोने काय पाहिजे मुलांनो? माझ्याकडे सगळं काही आहे. मातीचा सैनिक, बंदूक, हा घोडा आणि ही बॅग. मला मातीचा सैनिक, मला बंदूक आणि मला घोडा. माझा राजकुमार त्या घोड्यावरच बसणे. तबडक तबडक तबडक. राजकुमार, तुझ्यासारख्या शेंबड्या मुलीला राजकुमार नाही, हसा मिळेल हसा. शेंबड्या, तुझ्या निघाला बंदरा सोबत होईल. तुला काय पाहिजे? बॅट या चिमटा? बॅट. स्वतःचा विचार केलास? हमी नाही, राहुल आहेस तू. सगळं काय सुरू आहे? मला भीती वाटते. मी घरी जातो. अरे अमित थांब. दादी मी आलो. अमित आलास बेटा? खूप उशीर केला, संध्याकाळ होऊन गेली. मजा आली का नाही ईदगामध्ये? हा तरी खूप मजा आली. आणि ही बॅट आणली बघ. मी म्हटलं होतं ना मला क्रिकेटर पाहिजे. बघ बॅट. किटकुटर ते काय असतं? आणि हा कपडे धुण्याचा धोका तू माझ्यासाठी आणलायस? आजी धोका नाहीये, हे बॅट आहे. बॅट बघ. हा तर धोकाच आहे. धोका देतात लोकांना. हे पण देतो का धोका स्वतःला? दादीला की आजीला? दादा तुझे हात दाखव. तुला दुखत नाही का? नाही दुखत. माझं सारं दुखणं तुला पाहिलं की पळून जातं. सयाना बच्चा. नाही दुखत बाळा. तुला पाहिलं की दुखणं माझं बुरकन उडून जातं. माझ्या गोळ्याला बाहेर ते. हे सगळं का सुरू आहे? हे सगळं पुन्हा तेच काय बोलतात? मला वेळ लागेल. हसा तू सगळ्यांना. स्वतः कष्ट घेऊन, दुसऱ्यासाठी जागतं दुःखासाठी पिऊन. कधीतरी तुम्ही सुद्धा कधीतरी तुम्ही सुद्धा जगासारखं जगून बघा. बघा रे बघा, जोगाचा खेळ बघा. चिंतासाठी विसरून मस्तीचा मेळ बघा. हमी तिकडे उभा काय तिकडे? हा जोकर बघ किती मजा की. हा जोकर असं काय करतोय? सर्वांची हात तरी मिळव. तू आहे ना अमित, दादी का सयाना बच्चा का आजीचा वेळ कोकरू. मग ईदगामध्ये काय केलं?
दादीसाठी चिमटा का स्वतःसाठी खेळणं? तू 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 तुला माझं नाव कसं माहिती? तू तू परत येतेस का बोलते? मला तुझ्याबद्दल सगळं माहित आहे. बोल हमीद की राहुल? हमीद हसून माझं हसून झुक 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 झुक. हमीद की राहुल, राहुल की हमीद, हमीद की राहुल, राहुल की हमीद. त्याच्या डोक्यात विचार हजार. झुक 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 झुक. मजा आली, मजा आली. हे सगळं काय पुणे पुणे हिटर माझं गाणं काय करते? खिलोने काय पाहिजे मुला? माझ्याकडे सगळं काय आहे. मातीचा सैनिक, बंदूक, हा घोडा आणि ही बॅट. मला मातीचा सैनिक, मला बंदूक आणि मला घोडा. माझा राजकुमार त्या घोड्यात बसून तबडत तबडत तबडत. राजकुमार तुझ्यासारखं शेमड्या मुलीला राजकुमार नाही असं मिळेल. शेमड्या निघा तर बंदरासोबत होईल. तुला काय पाहिजे? बॅट या चिमटा? तुला काय पाहिजे? बॅट या चिमटा? बॅट या चिमटा? बॅट या चिमटा? हे सगळं काय सुरू? हे सगळं काय सुरू? स्वतःचा विचार करणार का दादीच्या हाताची काळजी घेणार की आजीच्या कमरेची? अरे हे सगळं काय सुरू? मला भीती वाटते. मी घरी जाते. अरे घरी जाते. जिलेबी जिलेबी गरमागरम जिलेबी. बच्चा कुठे धावतोय? जिलेबी खा. खा जिलेबी आहे. जिलेबी हे घ्या. स्वतःचा विचार केला. हमीद नाही, राहुल आहेस तू. हे सगळं काय सुरू? जसं भूताचा बंगला असतो, हा भूताचा वेळ आहे. हमीद थांब. दादी मी आलो. दादी आलाय बेटा? संध्याकाळ होऊन गेली, खूप उशीर केलास. आणि तुझे दोस्त लोक कुठे आहेत? आजी ते दोस्त भूत मला त्रास देते. अच्छा तू सकाळपासून काय खाल्लं नाही ना म्हणून. थांब तुला रोटी शिकवून देते. नको दादी, मी जलेबी आणली होती. कुठे गेली? अरे रे पोटात. माफ करू दादी, पण तू नाही का हे तू नाही का हे तू का पोळे नको करू. मी पोळे करून जाईल. आणि आजी तू नाही का लोणचे पापड पण नको विकूस. तुझी कंबर दुखते ना, मी तुझी काळजी घेतली. पण लोक सगळं खरं बोलतात. ते लहान मुलांना स्वार्थी असतात. पण नाही, लहान मुलं तर लहान असतात पण ते स्वार्थी नसतात. थोडासा हट्ट केला तर चालेल ना. मी सयाना बच्चा आहे. मी गोरूला बाळे. मी कोण आहे? हमीद की राहुल? नाही दुखत. माझं सारं दुखणं तुला पाहिलं की पळून जातं. मेरा सयाना बच्चा. नाही दुखत बाळा. तुला पाहिलं की माझं दुखणं भुरकं लढून जातं. माझं गोरूला बाळ ते सगळं खात मला वेळ लागेल. हसव तू सगळ्यांना. स्वतः कशी पिऊन दुसऱ्यासाठी जगतो, दुःखासाठी पिऊन. कधी तू सुद्धा हो कधी तू सुद्धा दुःखासाठी जगून बघ. झुक 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 झुक. दादसाठी घेऊ का चिमटा? मी स्वतःला इच्छेला काढू चिमटा. लोक त्याच्या विचारायचा उडाला बाद. झुक 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 झुक. चले खिलो ना का पाहिजे मला? चिमटा पाहिजे का बॅट? बॅट पाहिजे का चिमटा? सांग. बॅट हवी तुला? मग घे ना. मग घे. जिलेबी गरमागरम जिलेबी. बघ बच्चा गुळ धावतोय. जिलेबी खा जिलेबी पाहिजे. घे मग घे. स्वतःचा विचार केलास. हमीद नाही, राहुल आहेस तू. कोण आहेस तू? हमीद की राहुल? कोण आहेस तू? हमीद की राहुल? हमीद की राहुल? हमीद की राहुल? थांबा. देवाची करणी आणि नारळात पाणी. देवाची काय आणि नारळ पाणी काय? मी तर रेसल करत होतो. मग फेरा म्हणजे तुझ्या आधुनिक भाषेत लूप. म्हणजे मी इतकाचा लूपमध्ये अडकलोय. व्हॉट्स द हेल? हेल नाही हैवत. आणि हेवत समजण्यासाठी हेलची वेदना सोसावी लागणारच. पण हे सगळं कोणी केलं? विठ्ठल 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 विठ्ठल. नाही, देवाने जरी समजवलं ना मला, तरी मला हा रोल करायचा नाहीये. आणि मला त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू कळणार नाही. कारण हमीद मूर्ख आहे. म्हणजे देवाने केलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जुवा पुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे अजूनही कळलं नाही की कळलं पण वळलं नाही.
कदाचित कळलं आणि वळलंही. विठ्ठल 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 विठ्ठल. काय झालं राहुल, कोणाशी बोलतोयस? देवाशी. पण तू तर देवावर विश्वास ठेवणार. तू देवावर विश्वास ठेवत नाही ना? आता ठेवतो. तू सगळीकडे असतो आणि हेवा समजण्यासाठी हेल्थ देतोय, पण ते हेल्थ नसतं, ते लूप असतं. तू काय बडबडतोय ते आम्हाला काय कळत नाही. काय नाही. वा वा वा, छान झाली तुमची रिहर्सल. उद्या आपला शो आहे, सगळ्यांनी आपल्या पॅरेंट्सला घेऊन यायचं. आणि राहुल, तू तुझ्या आजीला घेऊन ये. हो टीचर. सर्वांना उद्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू टीचर. हिप हिप हुर्रे. दादी दादी का हो दादी, का हो दादी? मी आई आई आम्ही खूप उशीर केला, संध्याकाळ होऊन गेली. हो दादी, तुम्ही तुझ्यासाठी खेळणार ना? खेळणं हे का माझं वय आहे का खेळायचं? माझ्या वयाचा निकाल झाला. तू काय लपवते? दाखव 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 दाखव. चिमटा? मम्मी तू पागल तर नाही झालायस ना? चिमट्याचं मी काय करणार? दादी, तुझी रोटी करताना तुझे हात भासतात ना, पण तुझ्याकडे हा चिमटा, तुझे कधीच हात नाही भासणार. आणि तुझी कंबर दुखते ना लोणचे पापड विकायला, तर मीही येते तुझ्यासोबत लोणचे पापड विकायला. तू काळजी करू नकोस. मी माझं क्रिकेट प्रॅक्टिस आणि अभ्यास दोन्ही सांभाळणार. वा, छान झाली तुमची रिहर्सल. छान झाली तुमची रिहर्सल. आजी, तेव्हा तुझी आजी आली. छान, असंच छान छान काम करत राहा. माझा खूप गर्व आहे. सगळी विठ्ठलाची कृपा रे, विठ्ठलाची कृपा. माझी विठ्ठल तर माझा विठ्ठल तूच आहे. मृदू सभाय नवनीत तेसे सच्चनाचे चित्त, त्याशी आपण गीत नाही, त्याची जरी धोदरी. दया करण्याची पुत्राशी, तोशी दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्यवाद.